SCCLकडून 2026साठी रिक्रुटमेंट जाहीर झालेली आहे. नोटिफिकेशन आउट झालेली आहे. 1055 वॅकन्सीजमध्ये आपल्याला मोठ्या पदांची येथे जाहिरात आलेली आहे. 14 मे लास्ट डेट असणार आहे अप्लायची. तर आपण बघू इथे मायनिंग सिरदार आणि असिस्टंट फोरमॅन नोटिफिकेशन आउट झालेले आहे या पदांसाठी. नोटिफिकेशन रिलीज झाली होती 8 तारखेला, 8 एप्रिलला. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झाले 15 तारखेपासून, म्हणजे उद्यापासून जे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट होणार आहे. लास्ट डेट टू अप्लाय असणार आहे 14 मे. लक्षात ठेवा मित्रांनो, 14 मेपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड वगैरे ते आम्ही तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर पुढे डिटेल पूर्ण देऊच. त्याच्यानंतर पोस्ट वाईज वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन इथे बघून घ्या आपण. मायनिंग सिरदारमध्ये 557 जागा आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यानंतर असिस्टंट फॉरमॅन त्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलसाठी 435 वॅकन्सीज आपल्याला मोठ्या प्रमाणात इथे मिळत आहेत. त्यानंतर डेप्युटी सर्वेअरमध्ये 43 म्हणजे 43 वॅकन्सी इथे मिळत आहे. म्हणजे टोटल करून आपल्याला जे येते 1055पर्यंत वॅकन्सी इथे जात आहे. तर त्याच्यामध्ये आपण पोस्ट वाईज वॅकन्सी ब्रेकडाऊन जर बघितलं तर SC ST OBC EWS आणि जनरल कॅटेगरीसाठी आपण इथे बघू शकतात. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी आपण जर क्रायटेरिया बघितला तर एज्युकेशन आपल्याला पोस्टवर डिपेंड असतं. त्याच्यानंतर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जे ते मोठ्या पोस्ट इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. तर मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल जे इंजिनियर आहेत ते इथे अप्लाय करू शकतात. मोठ्या प्रमाणामध्ये चान्सेस आपले सिलेक्ट होण्याचे जास्त आहेत. मिनिमम एज जे आहे ते 18 वर्ष आहे आणि मॅक्झिमम एज ते आहे आपलं 30 वर्ष. एज रिलॅक्सेशन जे आहे ते आपलं SC ST OBC EWS ॲज पर गव्हर्नमेंट रूल इथे लागू होणार आहे, जे तुम्ही सर्व नोटिफिकेशनमध्ये बघू शकतात. त्याच्यानंतर सॅलरी जर आपण डिस्कस केली तर मायनिंग सिरदार पोस्टसाठी आपल्याला 31,000 पासून ते 35,000पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे. त्याच्यानंतर असिस्टंट फोरमॅन जे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलवाल्यांसाठी आहे ते म्हणजे 31,000 ते 35,000 सेम इथे पण राहणार आहे. त्याच्यानंतर डॉक्टर सुरवेअर DY सुरवेअर तर 35,000 पर मंथ प्लस सॅलरी आपल्या इथे मिळणार आहे. त्याच्यानंतर प्लस आपल्याला DA HRA आणि अदर बेनिफिट्स मेडिकल वगैरे इथे ॲड होऊन जाणार आहेत. त्याच्यानंतर टेस्ट आपली जी असणार आहे ते आहे CBT टेस्ट असणार आहे. CBT टेस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन नंतर आपण इथे फायनल मेरिट लिस्ट आपली लागणार आहे. आपल्या कसं करायचं, काय करायचं, फी आपली जनरल कॅटेगरीसाठी OBCसाठी आणि EWS कॅन्डिडेटसाठी 1,000 रुपये आहे. त्याच्यानंतर SC STसाठी ते 200 रुपयापर्यंत काहीतरी ॲप्रॉक्सिमेटलीची फी असणार आहे. जॉब इम्पॉर्टंट काबर आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, सॅलरी चांगल्या प्रमाणामध्ये आहे, पुढे जाऊन प्रमोशन आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतर बाकी नोटिफिकेशन वगैरेची सर्व माहिती आपल्याला जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा. वेबसाईटची लिंक जी ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन वॅकन्सीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो.